आपण घेतलेलं आहे बारीक किसलेलं कोबी, गाजर, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. एक पळी तेल घेतलं, त्यामध्ये लसूण टाकून घेतला, त्यानंतर घालायचं थोडं अद्रक, लसूण. आता त्यामध्ये आपण घालणार आहोत बारीक किसलेलं तूप. त्यामध्ये आपण थोडंसं हे घालणार आहोत, काळ्या मिरीची पूड, आणि नंतर घालणार आहोत आपण सर्व कोथिंबीर. मीठ चवीनुसार. हे बघा मोमोजचं सारण तयार झालेलं आहे. मी हा अगोदरच काढून ठेवला होता आपल्या बाजूला. पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि आता थोडं नरम पडण्यासाठी आपण त्याच्यावर हे बघा टाकून ठेवायचे पीठ. तोपर्यंत आपलं सारण बी बघू आपण थंड झालंय का कसं. पण मग हे असं 2 बोटामध्ये अंतर ठेवा आणि असं म्हणजे भरताना व्यवस्थित भरता येईल. हा बघा अशा डचकडे तयार झालेले आहेत. तर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. झाली आपली चटणी.